दस्तगीर आगा यांना सापडलेली बेवारस बॅग, कराड शहर पोलिसांची तत्परता, ताबडतोब बॉम्ब स्क्वॉड पथक तैनात। याबाबत अधिक माहिती अशी की डीपी जैन कंपनीचे पीआरओ दस्तगीर आगा व त्यांचे सहकारी संभाजी घुटुगडे यांना एक बेवारस स्थितीतील बॅग सापडली। बॅगेच्या मालकाचा शोध घेतला, माहिती घेतली, परंतु कोणी न आल्याने याची खबर शहर पोलिसांना देण्यात आली। शहर पोलिसांनी बॉम्ब स्क्वॉड पथकाला याची माहिती दिली। बॉम्ब स्क्वॉड पथक देखील ताबडतोब रवाना झाले। कराड शहरातील एलसीबी कार्यालयाच्या परिसरामध्ये संबंधित बॅगेची बॉम्ब स्क्वॉड पथकाने सर्व यंत्रणेचा वापर करून तपासणी केली। यावेळी डॉग स्क्वॉड देखील उपस्थित होते। सर्व यंत्रणेचा वापर केल्यानंतर बॉम्ब स्क्वॉड पथकाच्या लक्षात आले की बॅगेमध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नाही। त्यानंतर पथकाने सदरची बॅग खोलून पाहिल्यानंतर त्यामध्ये कपडे व एक आधार कार्ड आढळून आले। संबंधित बॅग कोणाची आहे व ते आधार कार्ड कोणाचे आहे याचा तपास पोलीस करत आहेत। सदर बॅगेच्या तपासणी दरम्यान कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, एएसआय कडव, वलेकर, पोलीस हवालदार संतोष शिंदे, अक्रम मेटकरी, संतोष महामुनी, रुपेश साळुंगे, रोहित गायकवाड, सज्जन जगताप तसेच श्वान, रुद्र व आझाद उपस्थित होते। दस्तगीर आगा डीपी जैन पीआरओ ऑफिसर म्हणून डीपी जैन कंपनीत काम करतोय आणि मला बेवारस अशी बॅग दिसली कृष्णा हॉस्पिटलच्या समोर। ती मी बॅग घेऊन दोन चार ठिकाणी चौकशी केली तरी कोणी आढळणं झाले म्हणून मी ती बॅग घेऊन स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालो। पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर संशयास्पद असल्यामुळे कराडचे सिटीचे साहेब तहसीलदार साहेब यांनी बॉम्ब पथक सातारला फोन करून बोलवून घेतले। एक संशयास्पदरित्या बेवारस बॅग असल्याबाबत कॉल आला होता। त्याप्रमाणे आम्ही इंग्लिश टीमचं या ठिकाणी येऊन खात्री केली। त्यामध्ये प्रवाशाचे कपडे, शूज, चप्पल असं साहित्य दिसून येत आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाहीत।